मित्रांनो सकाळी सकाळी आता आम्ही आलोय लसूण लावायला. लसूण लावायला आलेलो आहे. त्या दिवशी लोशन लावलं, आज लसूण लावू आपण. बघू शकता आंघोळ पाणी काही न करता डायरेक्ट शेतात. म्हणजे कसं लसूण बिसून लावून झाले का मग आंघोळ करता येईल, टेन्शन नाही, एकदम मोकळं वाटेल. तर आपले डॉगेश भैबे आलेले लसूण लावायला. नवीन डॉगेश, तो एक डॉगेश तिकडे आहे चिंगड्या. न्यू वन ॲडेड हा आर्टिकल. आमचं लसूण लावून झालेलं आहे. हा बा कसा पडलेला हातावरती, हे बा दिसतो का? काय घेईन त्यांनी त्याला, फक्त हातावर पाहिजे. खाली सोडलं तो भू भू करतो, भू करतो नुसतं. त्या कसं पोच देऊ राहिलं. छाती लई मोठी है शिवरी, 42 की छाती उसकी, बड़ा होके 46 की बनेंगी. हाँ तो चेहरा बिरा मोठा आहे एकदम, बॉडीपेक्षा खतरनाक दिसतो. मित्रांनो आता आमची आंघोळ बिंघोळ झाली माझी वाली. तर मला एक सांगा आता कमेंटमध्ये, तुम्ही सांगा केस असे ठेवू का बांधून ठेवू? असे चांगले वाटतं का बांधून चांगले वाटतं? तसं सांगा मला, मी तसे ठेवतो मग. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा नाश्ता बिस्टा झालेला आहे. आता रिकाम सोडतच आहे आम्ही दिवसभर. आता रिकाम आहे त्याच्यामुळं आम्ही नवीन डॉगेज भाई आणलेलं आहे, छोटं पिल्लू. त्याची आंघोळ घालू आता. मस्त गरम गरम पाणी करू, कोमं करू त्याला, मग त्याला बसू मस्त आंघोळ घालू. शॅम्पूने धुऊ त्याला. आणि बघू शकता कोंबड्यांचं काम वाया नाही जात. काही उरलेलं राहिलं का टाकून द्यायचं फक्त कोंबड्यांना. टोचा मारून मारून संपवून देतात लगेच ते. 10 ते काहीतरी आहे, 10 ते 15 कोंबड्या आहे. आधी पाहिजे पळत इकडं. तर बघू त्याचं थोडंसं आंघोळ घालताना दाखवतो तुम्हाला मी, कशी घालायची कशी नाही घालायची, कोणतं पाणी घ्यायचं, कसं पाणी घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही त्याची आंघोळ सुरुवात केलेली आहे. बघू शकता की शॅम्पू घे, बस रे, नुसतं भिजवू नको ना. थांब ना पहिले पूर्ण पाण्यावर तर आम्ही पाणी आपल्या अंगावर पाणी टाकून घ्यायचे त्याच्यात. वरून नळ चालू कर, बस नुसतं वरती जाऊ राहिलं. खाली बसव त्याला, दाब त्याला खाली, म्हणजे त्याचं खालून पोट भरल, वल्ल होईल. नाही आईसा नाही, आईसा बैठा नाही, डायरेक्ट बेडूक स्टाईल. फोडली का? बस थांब 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 थोडी नंतर. एवढं तर आपली आंघोळ ना ते पूर्ण वाढ त्याला वाढ. तर बघू शकता फुल कसा घसणीने घासावं लागेल आता त्याला. मग आंघोळ करायची त्याची. अंगावर किडे झाले, कान सरळ कर रे त्याचा. त्याला आता थोडं घसणीने घसतो आम्ही, म्हणजे ते किडे बिडे एकदम घसून मोकळे होऊन जातील, निघून जातील. बघा तुम्ही, त्याला बी भारी वाटू राहिलं. त्याला पकडलं का मस्त बसतो तो साला. कपाळाला लाव त्याच्या कपाळाला. अरे तोंडाला नाही रे, डोळ्याला नाही रे, गळ्याला गळ्याला. हां वर असं कर रे, इथपर्यंत इथपर्यंत. हां असं, हां. तोंड उरलं त्याचं पाण्याचं. बस झालं आता. टाक पाणी, टाक मागे मागाने पाणी टाक. चांगलं पाणी. अरे त्याच्यात तर धुई पहिले ठेवलंय माहिती आहे, त्याच्यात तर धुई पहिले. ते साफ फेसबुस काढ ना त्याच्यामध्ये पहिले, मागाने टाक ना भाई. अरे वरून नळ चालू कर ना मग. पाणी टाकले त्याच्यात मी त्याला त्याची आता आंघोळ झालेली आहे. त्याला आता आम्ही निपळायचा प्रोसेस चालू करतोय. तेव्हा त्याला आता थोडंसं उन्हात धरलंय. निपळायचं मी त्याचं इकडनं पुढून धरतो असा, तो त्याला मागून धर, लगेच थोडंसं कोरडा होऊन जाईल तो जागेत थोडासा. हा मित्रांनो त्याला कोरडा करून घेतो निपळून आपण, लय वल्ला झाला ना तो. मित्रांनो आता त्याला प्रोसेस चालू केली आम्ही. तेव्हा चांगल्या प्रकारे बाहेर आलेला आहे. बघू शकता एकदम कोरडा कट. अजून थोडंसं कोरडा करू आपण त्याला. थंडी वाजू राहिली त्याला. थांबा थांब रे. रे वळवळ नको करू, थांब ना. असा कसा चकाचक आता निवंत झोपल बरं.
अंगावरचे किडे मेले की ते चांगला आंघोळ घातले आपण त्याला खराब कपड्यांनी म्हणून पुसून काढ त्याचा मामा तो त्याचा मामा हे लागेल रे खरंच काहीतरी ते. हा तर लागले होईल ते क्लीन होईल. आपण ते आहे ना ते नॉर्मल स्प्रे मारू आपण आपल्याकडं. तर टायगरला आणलं होतं लागलेलं होतं ना त्याच्यावर स्प्रे आणला होता मग. काहीतरी वेगळंच फोड फोड झाले ते. अरे ते पाणी आणि त्याच्यात हे घाणमध्ये होते ते होऊन जातं. टायगरला बी होते तसे नवीन आणलं होतं तेव्हा. तिथे जेवढे बी होते ना सगळ्यांना होते ते. अरे ड्रायर पाहिजे होतं. ड्रायर नाही घ्यायचं तुझं. मी माझ्या मांजरीच्या धुतलो का त्यांना डायरेक्ट हवा मारतो असं पकडू पकडू हवा मारतो. मित्रांनो आता आम्ही निघालोय कोंबड्यांना घास कापायला खालच्या साईडला. ते बघू शकता आपले छोटे दोन आम्हाला घ्यायला आलेले ते बा. चलो 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 थकत नाही का रे टिल्ले. सार्थकचं चालू आहे व्हिडिओ शूट करायचं काम घास कापताना. Z+ सिक्युरिटी मोठा झाल्यावर अजून मोठी होईल ते. आम्ही आता घास तोडून आणलेला आहे. सांडत चाललेला आहे सार्थक. हे बा सगळे ते पळू राहिले त्याच्या पिच्ची पाचचे. चल रे तू आहे इथं थांबतो. ही बाई काय हिला काय राग आला काय माहिती. हे असं टाकावं लागतो घास बघू शकता. मोकळ्यात टाकायचं मस्त जाऊन बसतो तिथं. अंगावर नको येऊ रे तुरे. चल मला सांगा आता तुम्हाला आपली स्टाईल बिल कशी वाटते दिवसाची. आता दिवसाचं आहे आता सकाळी सकाळी बघितले असेल दिवसभराचे कामानंतरचे सुकल्यानंतरचे कसे दिसते ते सांगा. म्हणजे मग कसं तशी ठेवायची का नाही बघू आपण मग. आता आम्ही अशा प्रकारे रिकाम टेकडे बसलो होतो. कामं सापडून काढलं आम्ही घराला धुवून काढलंय डायरेक्ट धुवून घराच्या फरशांना धुवून काढलंय बाहेर मध्ये. दिवाळीचं आत्ता धुवून काढलेलं आहे. हां आता परत एक काम टेकडे झालेलं आहे आम्ही. तर काय कामं नाही. आता बघू शकता आम्ही दिवसभर रिकामटे बसलो होतो. आता सार्थकचे पप्पा आलेले आहेत त्याच्यामुळं काही विषयच नाही. बघू शकता सार्थकचे पप्पा येऊन गेलेले आहेत. हे बघू शकता डायरेक्ट गाडीमध्ये घालण्यात येणार आहे. सार्थकला असं वाटलं होतं कॅन्सल करणार आहे असं वाटलं होतं पण काकांनी डायरेक्ट आलेले आहेत काका. तर 2 मिनटं थांबा आपण रस्ता मोकळा करून घेऊ. सार्थक की अम्मी जान भी आ गई है. मम्मी जान भी आ गई है. पप्पा जान भी आ गए है अभी. सार्थक देखो कैसे खुश हो गया है. देखो 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 सार्थक और दादी जान भी आ गई है सार्थक की. तर चला आजचा ब्लॉग आपण आज इथंच संपवू. आज थोडा दिवसा संपवू कारण लई दिवसापासून रात्रीचं संपवू राहिलो आपण. कसं रात्रीचं आपलं भारीवाला मोकळा दिसत नाही ना गोड मोकळा. त्याच्यामुळं मग कसं आज दिवसाच संपवून देऊ. तर कमेंटमध्ये सांगा मला पिल्ल्याची आंघोळ कशी वाटली आणि आपली हेअरस्टाईल कशी वाटली. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक बिक शेअर वेअर करत जा थोडंसं. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर दाबा नाही यार सबस्क्राईबचं बटन. काय माणसं यार तुम्ही करत नाही यार. मराठी माणसाला मदत नाही तुम्ही करत. ऐसा नाही राहता ना मित्रांनो. बाय बाय.